आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग यांनी भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी यांच्या पदाची कार्यकर्तव्य पार पाडत असताना येणाऱ्या अडीअडचणींबाबत 25 फेब्रुवारी रोजी उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश पुणे यांना निवेदन सादर केले होते। त्यानुसार 27 फेब्रुवारी रोजी कर्मचारी संघटनेसोबत मीटिंग आयोजित करण्यात आली होती। सदर मीटिंगमध्ये त्यांनी कर्मचारी संघटनेस सोमवार दिनांक 3 मार्च 2025 रोजी लेखी आश्वासन देण्याचे मान्य केले। त्यानुसार लेखी आश्वासन मिळाले, परंतु संदर्भीय लेखी आश्वासनामध्ये निवेदनातील 27 मुद्द्यांपैकी केवळ परिपत्रकाप्रमाणे 12 मोजणी प्रकरणे वाटप करण्याबाबत भाष्य करण्यात आले आहे, परंतु सुधारित वेतन श्रेणी या प्रमुख मागणीबाबत कोणतीही टिप्पणी करण्यात आली नाही। त्यामुळे आज आणि उद्या 5 मार्च रोजी कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटना पदाधिकाऱ्यांनी दिली। याबाबतचे निवेदनही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे। दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की भूमी अभिलेख कर्मचारी सादर केलेल्या निवेदनातील इतर मागण्यांवर ठाम आहेत। प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या न्यायिक मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाईलाजास्तव अपरिहार्यतेने 4 मार्च व 5 मार्च रोजी 2 दिवसीय आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग संघटनेने घेतला। तसेच प्रशासनाने 14 वर्षे झाली तरी तांत्रिक सुधारित वेतन श्रेणीच्या प्रश्नांवर अद्याप सकारात्मकरित्या निर्णय घेतलेला नाही। सदरची बाब अत्यंत वेळकाढूपणाची आहे। सदर बाबीचा निषेध म्हणून कर्मचारी यांना सदरचे आंदोलन करावे लागत आहे। याची सर्व जबाबदारी प्रशासनावर सोपवून सर्व पुणे विभाग भूमी अभिलेख कर्मचारी संघटना सदर 2 दिवसीय लाक्षणिक सामूहिक रजा कामबंद आंदोलन करत आहे। सदरचे आंदोलन हे जनतेला वेठीस धरण्यासाठी नसून कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या सुधारित वेतन श्रेणीबाबतच्या न्याय मागणीसाठी तसेच अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे जनतेची प्रलंबित असणारी कामे जलद गतीने होणे कामी कार्यालयाच्या आस्थापनेवर असलेली रिक्त पदे लवकरात लवकर कर्मचारी भरती करण्याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधणे कामी आहे। अपुऱ्या साधन सामग्रीनिशी आणि काम कार्यालयाच्या तुलनेत मिळणारा तुटपुंज वेतन असताना केवळ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे आणि प्रशासनातील अतिकामाच्या धोरणामुळे या भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी भूमापनाचे काम अविरतपणे गेले कित्येक वर्ष स्वतःच्या पदर खर्चाने करत आहे। यासह इतर मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचा अरे कोण म्हणताय देत नाही, कोण म्हणताय देत नाही। जिल्ह्यामध्ये आंदोलन चालू आहे, काम बंद, लेखणी बंद। आमच्या प्रमुख मागण्यापैकी 3 मागण्या अशा आहेत की पहिली हे विभागाचं काम तांत्रिक पद्धतीनं चालतं पूर्वीपारपासून। या विभागाच्या नकाशावरतीच सगळ्या विभागाचं पुढील कामकाज ठरतं। उदाहरणार्थ भूसंपादन, नगर जे खेडेगावातलं सिटी सर्वे, शहरातला सिटी सर्वे, हे सगळं कामकाज हे तांत्रिक दर्जाचं काम चालतं या विभागाकडून। परंतु आजपर्यंत मागील 50 वर्षापासून तांत्रिकबाबतची आमची मागणी आहे ती आजपर्यंत पूर्ण केली गेलेली नाही शासनाकडून। याबाबत माननीय न्यायालयाने शासनास आदेश दिलेले आहेत की 30 दिवसात हा विषय मार्गी लावा आणि निकाली काढा। न्यायालयाने ती गोष्ट मान्य केलेली आहे की तांत्रिक दर्जा यांना दिला पाहिजे, त्याप्रमाणे तांत्रिक वेतनही दिलं पाहिजे। त्यात दुसरी मागणी अशी आहे की याच बाबत आम्ही 2014 मध्ये संप पुकारला होता। त्या पुकारून सुद्धा ही मागणी पूर्ण झालेली नाही। त्या संप कालावधीतील आमचा 25 दिवसाचा पगार आहे तोही आम्हाला मिळावा। तो संप कालावधीत जो केला होता आम्ही त्याचं रात्रंदिवस आम्ही काम पूर्ण करून दिलेलं आहे विहित मुदतीमध्ये। त्यामुळं आमची ही जी प्राथमिक मागणी आहे। त्यानंतर रिक्त पदं आहेत। आता भूमी अभिलेख विभागामध्ये मागील 2 वर्षात 1,500 भरती केली गेलेली होती। त्यापैकी 1200 जण हे विभागात सोडून गेलेले काम। मुळात एखादी सरकारी नोकरी एक 10 जागासाठी 1 लाख अर्ज येत असतील। आज एवढा आपली बेरोजगारी आहे आणि त्या बेरोजगारीमध्ये भरती झालेले लोक 1200 जर ही नोकरी सोडून जात असेल तर या विभागामध्ये काहीतरी अडचण किंवा त्रास आहे। या त्रासाला कंटाळून हे लोक गेलेले आहेत। जे आता या तांत्रिक वेतन श्रेणीबाबत जे मुद्दा आहे 2012 पासून
सिव्हिल डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर प्रमाणे भरती केली जाते. आता त्या भरतीला 12 वर्ष पूर्ण होऊन गेले तरी आजपर्यंत तांत्रिक वेतन श्रेणी दिली गेली नाही. या उपोषणाला आतापर्यंत कोण आतापर्यंत भूमी अभिलेख राज्य सरकारी कर्मचारी संघटना, ITI संघटना, कृती ट्रेड युनियन मेंबरचे पदाधिकारी, तसेच वर्ग 4चे राज्याचे पदाधिकारी, बऱ्याच संघटनांनी, जुनी पेन्शन योजना संघटना, अशा बऱ्याच संघटनांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. या संघटनेत तुम्ही जे उपोषणाला बसले त्याला पाठिंबा दिलेत पण? हो, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आम्हाला. आता सांगा. मी सोलोमन रामपगो, दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय आहे. इथं मंडपाने पाण्याची सोय केलेली आहे. नमस्कार, मी नितीन अशोक कर्दोळे, भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचा कार्यकर्ता, माजी जिल्हा अध्यक्ष. आज उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून इथे येणाऱ्या ग्रामस्थांची सोय म्हणून तहसीलदारांनी, जमदाडे साहेबांनी इथे सावलीची व्यवस्था आणि पाण्याची व्यवस्था त्यांना केली. हे एकदम उत्तम केलं आणि त्या संदर्भात त्यांचं आभार मानण्यासाठी मी आज पत्रकारांना बोलतो आहे की त्यांचा आभार किती केलं ते त्यांनी. पुणे विभाग भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीनं संलग्न सोलापूर जिल्हा भूमी अभिलेख संघटना ही 4 आणि 5 तारीख 2 दिवस संप पुकारलेला आहे. तर आमच्या मागण्या अशा आहेत की जे 25 दिवस जे संपात आम्ही सहभागी झालेलो होतो ते पगार आमचे झालेले नाहीत, तरी ते पगार आमचे होण्याबाबत, तसेच जे तांत्रिक जे महत्वाचा आमचा प्रश्न आहे की भूमी अभिलेख विभाग हा तांत्रिक विभाग झाला पाहिजे. तांत्रिक वेतन श्रेणी आम्हाला मिळालं पाहिजे. कारण भूमी अभिलेख भूमकार मापक, परिरक्षण भूमापक हे सर्वजण जागेवर जाऊन मोजणी करून सदरचं प्रकरण हे टिपण पाहणी जुने रेकॉर्ड वगैरे शोधून ते प्रकरण बसवून परत जागेवर जाऊन त्यांना हद्दीपणा वगैरे दाखवावं लागतात. त्यामध्ये भरपूर वेळ वगैरे जातो. त्यामुळे आम्ही तांत्रिक वेतन श्रेणी मागणी केलेली आहे. ती वेतन श्रेणी आमची प्रलंबित आहे आणि ती वेतन श्रेणी मिळावी म्हणून आम्ही आज सर्वजण ते संप पुकारलेला न दिल्यामुळे आज जी नवीन जे पदं भरलेले आहेत, जे इंजिनिअरिंगचे वगैरे, पूर्वी कसं होतं, जे लोक 10वी किंवा 12वी पास होत होते त्यांना त्या वेतन श्रेणीवर आम्हाला पगार मिळायचा. आता सध्याला या विभागामध्ये जे इंजिनियर आहेत, जे ITI सर्वेअर आहेत, त्या लोकांना आता इथं भरती करण्यात आलेली आहे. त्यामुळे ती कर्मचारी हे कमी पगारामुळे तीही टिकेनात, ती लोक कामं सोडून चाललेली आहेत. तरी आमची एक मागणी आहे की तांत्रिक वेतन श्रेणी आम्हाला सर्वांना मिळालं पाहिजे, अशी मी सोलापूर जिल्हा भूमी अभिलेख संघटनेच्या वतीनं आमची एक मागणी आहे.